रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी. मुक्काम पोस्ट आज आपला माझेवडा जंक्शनवरती आहे. माझेवडा जंक्शनवरती जर तुम्ही बघितलं, हा बघा, हा मुंबईवरून येणारा रोड जो नाशिकला जातो, कापूरबोडी येणारवरनं जो माझेवडा जंक्शनचा जो रोड आहे, त्या जंक्शनवरतीच एक बेला वेस्टा नावाचं कॉम्प्लेक्स आहे, जे सिंगल बिल्डिंगचं कॉम्प्लेक्स असणार आहे. त्या सिंगल बिल्डिंगच्या फ्लॅटमध्ये मी तुम्हाला 3 BHKचा फ्लॅट दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता, आपण आत्ता सध्या ह्याच्या बाल्कनीमध्ये उभे आहोत. बाल्कनीच्या समोर जर आपण बघितलं तर तुम्हाला विवेना मॉल आणि हे वसंत लॉन्च, हे टॅव्हलॉन वगैरे ह्या सगळ्या बिल्डिंग्स आहेत. आणि ह्या साईडला जर गेलं तर इंडिया बुलची रेडी होणारी बिल्डिंग आहे. आणि ह्या साईडला जर आपण गेलो तर हे गॅलेक्सो कंपनी होती, जिथे तुमचा ओबराय बिल्डर्स अँड डेव्हलपर्स इथे 62 एकरमध्ये स्वतःचं लँड पार्सल घेऊन बसलेले आहेत आणि ते त्यांना बनवायचं आहे, पण त्याला अवधी लागणार आहे. ऑल्टास कंपनी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून दिसतात. रेमंडचं प्रोजेक्ट तुम्हाला ह्या साईडने दिसतं. तर आता हा जो 3 BHK आपला आहे ना, याचा लेआउट कसा आहे हा तुम्हाला मला दाखवण्याचा मी छोटासा प्रयत्न करतोय. ॲक्च्युली हा फ्लॅट तसा बघितला तर खूप मोठा आणि प्रशस्त फ्लॅट असणार आहे. तुम्ही पूर्णपणे फ्लॅट बघा. हा फ्लॅटमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की जेव्हा तुम्ही ह्या बिल्डिंगमध्ये येणार ना, तर इथे ह्याच फ्लोअरवरती फक्त 4 फ्लॅट आहे. 1, 2, 3 आणि 4, आणि एवढी मोठी तुमच्या फ्लॅटमध्ये लॉबी असणार आहे. आणि याला 2 लिफ्ट असणार आहेत. आणि ह्या साईडला जर गेलं आणि ह्या साईडला जर गेलं तर 2 खालीवरती जायला शिड्या आहेत. साधारणतः 10-12 वर्ष जुनी ही बिल्डिंग असणार आहे. ह्या फ्लॅटमध्ये सगळ्यात ज्यावेळेला आपण एंट्री करतोय त्या आणि ज्यावेळेला बाहेर येतोय तर बाहेर जाताना नॉर्थ वेस्टचा फ्लॅट आहे. हा बाहेर निघताना नॉर्थ वेस्ट असणार आहे. मग आपण आतमध्ये आल्यानंतर ह्या फ्लॅटमध्ये बघितलं तर केवढा मोठा दरवाजा आहे. याची सिलिंग हाईट खूप मोठी आहे. आणि ह्या दरवाजाच्या पाठीमागं तुम्हाला परत एवढी मोठी जागा असणार आहे. आणि घरात घुसल्यानंतर सगळ्यात पहिला हा एक बेडरूम आहे. एंट्रीनंतर इमिडिएटली एक बेडरूम आहे. बेडरूमची साईज जर बघितली तर खूप मोठी आणि चांगली आहे. आणि त्याच्या साईडला जर बघितलं तर इथे तुम्हाला स्टँडिंग बाल्कनीसाठी पण एक जागा दिलेली आहे. याचा वापर तेवढा जास्त होईल असं मला वाटत नाही, पण एक सांगायला म्हणायला आहे, कारण तुम्हाला समोरून तुमचा हा घोडबंद रोड तुम्हाला प्रॉपरली तुमच्या ह्या गेस्ट बेडरूममधनं प्रॉपरली दिसतो. आणि ह्याच बेडरूमचं जर तुम्ही बघितलं तर प्रशस्त असं मोठं चांगल्या पद्धतीचं असणारं हे बाथरूम असणार आहे. ॲक्च्युली हा जो फ्लॅट आहे ना, हा फ्लॅट तसा जर बघितला कार्पेट तर साधारणतः 1250 कार्पेट असणारा हा फ्लॅट असणार आहे. 1250 हा कार्पेट आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला एक पोडियम कार पार्किंग मिळणार आहे. खाली एक पोडियम कार पार्किंग याच्यासोबत आपल्याला आहे. आणि ह्या आता हॉलचं लेआउट बघा, किती मोठा प्रशस्त असा तुमचा हॉल आहे. आणि हे जे त्याच्या खाली जे त्यांनी फ्लोरिंग लावलेलं आहे ते फ्लोरिंग खूप चांगल्या पद्धतीचं आणि चांगलं आहे. सिलिंग हाईट तुम्हाला ऑटोमॅटिकली फ्लॅटमध्ये आल्यानंतर जाणवते की बाबा खरोखर याची सिलिंग हाईट चांगली आहे. आणि फ्लोअर असं जर बघितलं तर खूप मोठा आणि प्रशस्त असं तुम्हाला हॉल वाटतो. आणि हॉललाच लागून आपल्या ही एवढी मोठी चांगली, म्हणजे उगाच चिंटुकली बाल्कनी नाही आहे, चांगली मोठी बाल्कनी आहे, जी तुम्ही प्रॉपर तुमच्या वापरामध्ये येईल अशाच पद्धतीची ही बाल्कनी आहे. आणि बाल्कनीमधून तुमच्या मी तुम्हाला मगाशीच दाखवल्याप्रमाणे ह्या साईडला जर आपण गेलो तर आपल्याला येऊर हिलचा डोंगर पूर्णपणे तुम्हाला दिसतो. आणि ह्या साईडला तुमचं ठाणं शहर पूर्ण दिसतं. आणि ह्या साईडला तुमचं घोडबंदर रोडला असणारं जाणं येणं लोकांचं अधिक जर तुम्ही समोर जर बघितलं तर तिथेच तुमच्या ह्या घरापासनं साधारणतः 5 मिनिटाच्या अंतरावरती माझेवडा मेट्रो स्टेशन असणार, भविष्यात येणारं माझेवडा मेट्रो स्टेशन असणार आहे. तर हाच फ्लॅट ठाणा स्टेशनपासून जर आपण काउंटिंगला गेलं तर माझ्या हिशोबाने जास्तीत जास्त 3.5 ते 4 किलोमीटर अंतरावरती हे तुमचं घर असणार आहे. आणि हा तुमच्या घरामधला असणारा डायनिंगचा स्पेस आहे. एवढा मोठा तुम्हाला डायनिंगचा स्पेस प्रॉपरली मिळतो. कसं आहे, एक सिंगल बिल्डिंग असल्या कारणानं तुम्हाला ह्याच्यामध्ये कार्पेट वाईज जर बघितलं तर 1250 कार्पेट जाणवतो. आणि हे भलं मोठं असणारं आपलं हे किचन आहे. आणि किचनमध्ये पण जर बघितलं तर किचनला पण ॲज कम्पेअर टू बाल्कनी चांगल्या प्रकारे मोठी जाणवते. इथे पण तुम्हाला हे आता ड्राय बाल्कनी समजा, पण इकडनं जरी व्ह्यू बघितलं तर खूप सुंदर आणि खूप चांगला व्ह्यू तुम्हाला तुमच्या ह्या बाल्कनीमधनं पण मिळतो. आता ह्याच्यामध्ये काय होतं आहे, ह्या साईडला पण किचनला तुम्हाला प्लॅटफॉर्म आहे, ह्या साईडला पण आहे. मॉड्युलर किचन बनवलेलं आहे, पण याच्यात पेंटिंगची गरज आहे. फ्लॅटमध्ये पेंटिंग आपल्याला करावं लागणार आहे. इंटिरियर डेकोरेशनचं जर काम आपल्याला करायचंच ठरलं तर तेही करावं लागणार आहे.
ह्या सगळ्या पद्धतीनं आहे। आणि परत तुम्ही इथे आलात की तुम्हाला इथे एक वॉश बेसिन दिलेलं आहे जे कॉमन तुमच्या हॉलच्या शेजारी असणार आहे आणि हे कॉमन बाथरूम आहे। बाथरूमची साईज तुम्ही बघू शकता किती मोठी आणि चांगल्या पद्धतीने आहे। आणि आता ह्या फ्लॅटमध्ये विशेष म्हणजे काय आहे की ज्यावेळेला आपण ह्या कॉमन बाथरूमच्या बाहेर येतो त्यावेळेला तुम्हाला इकडे परत ड्राय बाल्कनीसाठी खूप मोठा स्पेस आहे आणि ही परत तुमच्या घरामध्ये असणारी ही प्रॉपरली तशी बघितली तो मोकळी जागा आहे। बाल्कनी तुम्ही याला म्हणू शकता किंवा मोकळी जागा तुम्ही म्हणू शकता जी खूप मोठी आणि खूप प्रशस्त आहे आणि तीच तुमच्या मास्टर बेडरूमला बी कनेक्टेड असणार आहे। माझा विचार असा आहे की भविष्यात जर कोणा इथं राहायला आलं तर हे कट केलं त्याला ह्या साईडला पण बाल्कनी मिळू शकते आणि परत त्या साईडला पण बाल्कनी मिळू शकते आणि इथनं तुमचा दिसणारा माझेवाडा जंक्शन तुम्हाला प्रॉपर दिसते किंवा वसंत विहारला जाणारा रोड दिसतोय किंवा घोडबंदरला जाणारं पब्लिक दिसते। आणि ह्यामध्ये इथं जर आपण उभं राहिलो तर तुम्हाला रुस्तमजीचं प्रोजेक्ट किंवा पारशिकचं डोंगर हा सगळा पूर्ण तुमचं ह्या साईडनं तुम्हाला प्रॉपरली बघायला मिळतो। ह्या फ्लॅटमध्ये ही एक खासियत आहे की इथे असणारी ही जी जागा आहे ही खूप मोठी आणि प्रचंड मोठी जागा इथे आहे। स्विमिंग पूल ह्या कॉम्प्लेक्समध्ये नाही आहे। क्लब हाऊस आहे 7व्या माळ्यावरती यांनी क्लब हाऊस दिलेला आहे आणि ही जी बिल्डिंग आहे साधारणतः 20 माळ्याची बिल्डिंग आहे। आपण मधल्याच फ्लोअरवरती आहोत म्हणजे 10व्याच्या वरती आणि 16व्याच्या खाली अशा पद्धतीने आहोत। आता हे परत तुमचं चिल्ड्रनचं बेडरूम असणार आहे। चिल्ड्रन बेडरूमला जर बघितलं तर ह्या मालकाने इथे जास्त राहणं नाही केलेलं, भाड्यावरतीच हा फ्लॅट दिला होता त्याच्यामुळे इथे एक वॉलड्रॉप त्यांनी बनवलेला आहे। आणि परत आपलं जे हे बेडरूम आहे याच्यात पण एक बाल्कनी आहे ॲक्च्युली, पण आता हा फ्लॅट वापरात नसल्या कारणाने यांनी काही ही बाल्कनी बोलून घेतली नाही आहे। पण ही जी बाल्कनी असणार आहे ह्या बेडरूमला ही स्टँडिंग बाल्कनी असणार आहे, ह्याच्यात ही मात्र प्रॉपर बाल्कनी नाही आहे। आत्तापर्यंत आपण 2 बेडरूम बघितले, आता आपण हा शेवटचा वुडन फ्लोरिंगचा असणार हा बेडरूम आहे। बेडरूमची साईज वाईज तुम्ही बघितलं तर खूप मोठी साईज आहे आणि हे त्याचं असणारं बाथरूमची साईज जरी बघितली तर तुम्हाला ह्याची खूप मोठी आणि प्रशस्त असणार आहे। हाईट वाईज जरी बघितलं तरी ती हाईट पण खूप मोठी आहे। बघा ह्याची हाईट पण सिलिंग हाईट तुमच्या पूर्ण फ्लॅटचीच मोठी आहे। तर अशा पद्धतीचं हे शेवटचं आपलं बेडरूम आहे ज्याच्यात तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेला आपलं हे बेडरूम होतं ह्या साईडला गेलं तुम्हाला ह्या साईडला हा दरवाजा जर खाली आपण हे थोडं खाली केलं तर तुम्ही तुमच्या बाल्कनीचा वापर म्हणून सुद्धा ही जी जागा आहे तुम्हाला ते बाल्कनीच्या वापरासाठी येऊ शकते। आणि मग एकाच साईडला त्यांनी आरामशीर आपलं ह्या साईडला त्यांनी एक वॉलड्रॉप बनवून ठेवलेला आहे जे तुम्हाला कुठेही त्रास देत नाही। तुमचा बेडरूम तिकडं तुम्ही बेड वगैरे तिकडे सेट करू शकता आणि हे तुमच्या लॉकरसाठी इकडे वेगळी जागा प्रशस्त असू शकते। आणि इकडे त्यांनी हे ग्लास लावलेलं आहे, त्याच्यामुळं हे एक सुंदर त्याला डेकोरेशन ऑटोमॅटिकली येतं। ह्या साईडला पण स्लायडिंग विंडो आहे आणि नंतर ही अशी तुमच्या बेडरूमला असणारी यू शेपमधली असणारी एक सुंदर अशी एक बाल्कनी आपल्याला मिळते। ज्या बाल्कनीमध्ये आपण जर उभं राहिलं तर बघा तुम्हाला हा सूर्य हे ऊन अशा पद्धतीनं मिळते। ह्या साईडला तुम्हाला डोंगर पूर्णपणे येऊरचा दिसतो, ह्या साईडला आलं का शहर आपलं ठाणे शहर पूर्णपणे ह्या साईडला दिसतं आणि परत ह्या साईडला गेलं तुम्हाला पारशीचा डोंगर किंवा मग इकडली तुमची बाळकुमची खाडी वगैरे त्या सगळ्या गोष्टी, भविष्यात येणारं ॲमेझॉनचं डेटा सेंटर म्हणा किंवा बाळकुमचा पूर्णपणे बाळकुम कल्याण मेट्रो जाणारी ती मेट्रोची गाडी मेट्रो असणार आहे ते पण तुम्हाला तुमच्या ह्या बाल्कनीमधनं प्रॉपरली बघायला मिळते। हा अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। मी सांगितलं त्याप्रमाणे 1250 कार्पेट ह्याचा असणार आहे। ह्याचा मेंटेनन्स साधारणतः 6,500 ते 7,000 रुपये मेंटेनन्स आहे कारण सिंगलच बिल्डिंग आहे। आणि त्याच्यामुळे जर समजा हा फ्लॅट आपल्याला घ्यायचा असेल तर हे जे मालक आहेत ह्या मालकांनी ह्या फ्लॅटची कॉस्ट आपल्याला सांगताना 2,50,00,000 रुपये सांगितलेत की बाबा जर हा फ्लॅट कोणाला आवडला, जर घ्यायची कोणाची इच्छा झाली, पण खूप मोठं असं निगोशिएशन होईल असं नक्कीच नाही, पण एक थोडंसं निगोशिएशन याच्यामधने नक्की निघेल। आता ह्या फ्लॅटची सगळ्यात खासियत एकच आहे की बाबा ह्याच्यातमध्ये तुम्हाला स्पेशियस घर मिळते आणि कनेक्टिव्हिटी वाईज बघितलं तर माझेवाडा जंक्शनवरती किंवा ज्युपिटर हॉस्पिटल, विवेना मॉल हे सगळं हाकेच्या अंतरावरती किंवा मग बेतनी हॉस्पिटल म्हणलं तरी हाकेच्या अंतरावरती ह्या पद्धतीचा हा असा फ्लॅट आहे। आपण सर्व लोक माझा फ्लॅट बघताय, खूप चांगल्या पद्धतीनं रिॲक्ट पण होत आहेत किंवा मग मला बुजुर्ग लोकांचा खूप चांगला आशीर्वाद मिळते। आमचे शिंदे काका होते त्यांनी पण माझ्याबद्दल खूप चांगलं मला असे आशीर्वाद वयस्कर लोकांचे खूप मिळत आहेत। मला खूप आनंद होतो की ह्या आशीर्वादांच्या जोरावरती मला असं वाटते मला खूप मस्त ऊर्जा मिळते आणि मी अजून चांगले फ्लॅट रोजच काढायचा प्रयत्न करणार आणि मी तो छंद आता इथूनपणे मी ते छंदच जोपासणार आहे की चांगले फ्लॅट दाखवायचे आणि लोकांच्यासाठी चांगलं आपण जे चांगलं होईल तेवढं आपण चांगलं करायचं। मी माझे कर्म खरोखर चांगले करण्याचा प्रयत्न करतोय। आपण पण मला तुमच्याच
बघण्याच्या रूपानं किंवा कमेंटच्या रूपानं, माझ्या चुकांच्या रूपानं आशीर्वाद द्यावेत, ही मी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी.